तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोग स्पुंदून स्पुंदून रडत होते. मतलब इस कैलेमिटीज़ में लोगों के जो रिलेटिव्स पानी में बह के चले गए थे, उनके लिए बहुत सारे उनके रिलेटिव्स स्पुंदून स्पुंदून मतलब बाय सॉबिंग खूप असे रडत होते. खूप त्यांना वाईट वाटत होतं आणि खूप रडत होते, हुंदका देऊन रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक यात्री अडकले होते. भूस्खलन भूस्खलन म्हणजे काय? लँड स्लायडिंग. अनेक ठिकाणी यात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम करायला निघाले होते, परंतु तिथे त्यांना सर्वस्व गमावे लागले होते. हे यात्री मतलब ट्रैवलर्स जो थे वो चारधाम के लिए निकले थे, और वो जो यात्रा करने के लिए निकले थे वहाँ ही ये सब हो गया और वो वहाँ ही अटक गए. त्यांच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. त्यांनी काय सांगितलं? ईशान अँड हिज फ्रेंड वर शॉक by the sight of these calamities and lost their enthusiasm for mountaineering. मतलब क्या सोच के हम लोग आए थे? हम लोग को तो गिर्यारोहण मतलब माउंटेनियरिंग करने का था, और यहाँ आके सब उलट ही हो रहा था, सब अलग ही दिखाई दे रहा था. ये सब देख के अंगावर काटे येणे म्हणजे काय? तर भीती वाटणे. हे सगळं बघून त्यांना खूप अशी भीती वाटू लागली की क्या सोच क्या आहे ते. एन्थुसियाझम म्हणजे उत्साह म्हणजे काय? एन्थुसियाझम. त्यांचा उत्साहच निघून गेला. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटाची मागणी केली. ईशानने ते पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराकडे बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटाचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयांना मिळेल. देखो उसने क्या किया, फिर और एक उनको नज़ारा देखने के लिए मिला कि वहाँ लोग भूखे ने व्याकुल झाले होते. सब लोगों को भूख लगी थी. ये निसर्गाने जो कैलामिटी जो थी उसने जो हाहाकार मचा था उसमें सब उनका बह के चला गया था. खाने पीने की चीज़ें कुछ भी उनके पास नहीं था. छोटे बच्चे थे वो बहुत भूखे थे. एका मुलाने एक छोटे बच्चे ने अपने डैडी के पास बिस्किटाची मागणी केली. उसको खाने के लिए बिस्किट चाहिए था. जेव्हा वडिलांनी दुकानदाराला किंमत विचारली तेव्हा त्या बिस्किटाची किंमत एक पुडा 100 रुपये. देखो ये लोग बाद में उन्होंने लूटना भी शुरू किया. अभी जो 5 रुपये का बिस्किट का पुडा आता है उसके लिए कितने उनको अमाउंट बोली? उसको 100 रुपये. मतलब वो 5 रुपये का बिस्किट का पैकेट 100 रुपये मतलब 100 रुपीज़ में वो बेच रहे थे. और पानी की जो बॉटल थी वो कितने रुपये में? पानी की बॉटल 200 रुपीज़ में बोल रहे थे. कितने? 200. वहाँ बिस्किट का पैकेट 500 रुपीज़ जो मिल रहा था वो 100 रुपीज़ में बोल रहे थे, और पानी की बॉटल जो 10 रुपये में मिलती है उसके लिए 200 रुपीज़ वो दुकानदार बोल रहे थे. दूसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. देखो लोग उधर मर रहे हैं, लेकिन यहाँ जो दुकानदार थे वो क्या कर रहे थे? पैसा कमा रहे थे. उनको ये नहीं समझ में आ रहा था कि किस संकट में लोग पड़े हैं. इनकी हेल्प करने के बजाय उधर वो लोग क्या कर रहे थे? पैसा कमाने की उनकी जंग जारी थी. दुसरा एक हॉटेल मालक थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदाराची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैरान झाले. ये सब देख के उनके फ्रेंड जो थे उनको बहुत गुस्सा आ गया कि ये लोग क्या कर रहे हैं. त्यानंतर त्याने काय केलं? बहुत हैरान हो गए. दे ट्राइड टू आस्क क्वेश्चन टू द सेलर्स अँड स्नॅप बॅक अँग्रीली ॲट डेम. कळलं? ते त्यांना प्रश्न विचारत होते, विरोध करत होते. काका, ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या बाटलीची किंमत 200 रुपये तुम्ही सांगताय. क्या बोल रहे थे? आप लूटमार कर रहे हो. आपको नहीं समझ में आ रहा है कि किस संकट में लोग पड़े हैं और आप पैसे के पीछे भाग रहे हो. इनकी जान बचाने की कोशिश तो बिल्कुल नहीं कर रहे हो, लेकिन उनको भूख लगी है तो पैसा डबल चौपल मांग रहे हो उनके पास से.
वो चिल्ला रहे थे, उनको बहुत उनके ऊपर गुस्सा आ रहा था। ईशान और उसके जो फ्रेंड है उन्होंने उस दुकानदार को बताया कि आप एक पानी की बोतल के पैसे ज़्यादा ले रहे हो और बिस्किट के पॅकेट का भी। तभी उसने जवाब दिया, आपको क्या करना है, इथे पहाडावर सगळ्या वस्तू याच भावात मिळतात, ज्यांना गरज आहे तोच खरेदी करेल, दुकानदाराने रागाने म्हटले। दुकानदार जोर से चिल्ला के उनको बोला, जिनको ज़रूरत है वही खरेदी करेगा, आप चुप बैठो। ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले। त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली। जखमी यात्रेकरूंना प्रथमोपचार केले। उन्होंने क्या किया, वो दुकानदार जो बोल रहे थे उस पर ध्यान नहीं दिया। फिर वो लोग क्या करने लगे, जो उसमें मतलब जे जख्मी यात्रेकरू मतलब ट्रैवलर्स जो थे, जो बीमार थे, जख्मी थे, उनको क्या किया, उन्होंने फर्स्ट एड प्रथमोपचार केले आणि त्यांना मलमपट्टी आणि औषधंसुद्धा दिली। They decided to help the pilgrims in need all by themselves. They gave them first aid, dressed their wound, fed them food and water which they were carrying with them. उन्होंने अपने साथ जो पानी की बॉटल्स लाए थे, बिस्किट लाए थे, जिनको हेल्प चाहिए थी उनको बराबर वो लोगों ने हेल्प दी। भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळं, भूखेला मतलब जिनको बहुत छोटे बच्चे थे, उनको भूख लगी थी तो उन्होंने अपने साथ में बिस्किट, फ्रूट्स ये सब लाए थे और पानी की बोतल भी लाए थे, वो उन्होंने दे दी। मतलब हर तरफ की हेल्प करने लगे। संध्याकाळ झाली होती। ईशानला आता खूप भूक लागली होती। त्यांच्या साथीदारांना सुद्धा खूप भूक लागली होती। त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती। पहाडीच्या कडेला एक हॉटेलसारखं घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडं अन्न आणि रात्रीभर मुक्काम करण्यासाठी एक खोली देऊ शकाल का? शाम होने को आई थी। ईशान और उसके फ्रेंड को बहुत भूख लगी थी। पूरा दिन उन्होंने हर तरफ की हेल्प ट्रॅव्हलर्स को की थी। त्याने काय सांगितलं दुकानदाराला, एकमेकांना त्याने सांगितलं की आपल्याला खूप भूक लागलेली, आपण काहीतरी जाऊन खाऊया। मग पहाड्याच्या कडेला एका हॉटेलसारखं त्यांना घर दिसलं, हॉटेलसारखं घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने त्या घरमालकाकडे गेले। उधर जाके उन्होंने पूछा कि काका, हम लोग को खाने के लिए आप थोड़ा अन्न दे दोगे क्या? कुछ खाना आपके पास है क्या? रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल का? पूरे रात रहने के लिए एक रूम मिल सकती है क्या? और खाने के लिए कुछ मिल सकता है क्या? ऐसा उन्होंने पूछा। हो, परंतु जेवणासाठी 10,000, खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल। खाने की कीमत क्या बोले उन लोग ने? 10,000 रुपया। और ये लोगों ने अपने साथ जो खाना लाए थे उन्होंने क्या किए, दूसरों को हेल्प की, छोटे बच्चों को खिलाया पिलाया। और इनको भूख लगी थी, ये लोग खाने के लिए मांग रहे थे। इन्होंने सोचा कि कुछ पैसा कम होगा, लेकिन खाने के लिए उन्होंने पैसा कितना बताया? 10,000 रुपया, और पानी और रहने के लिए 15,000 रुपया भाडा। दुकानदार काहीच्या रुक्ष स्वरात म्हणाला। रुक्ष म्हणजे अगदी अशा आड किंवा असा रागाने म्हणून आपण, तर रुक्ष स्वर म्हणजे कोरडा असा, इमोशनल लेस टॉकिंग म्हणतात त्याला, की ड्राय असा वृक्ष स्वरात, हो इथे एवढंच भाडं आहे, आम्ही 10,000 आणि राहण्यासाठी 15,000 रुपये घेऊ। हे ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे। ये सुन के ईशान बोला, आप बोल रहे हैं लेकिन खाने की इतनी कीमत, आपको ये भाड़ा ज़्यादा नहीं लगता? आपको पैसा ये ज़्यादा नहीं लगता क्या? हे ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे
रूड ओनर आस्क्ड देम टू पे 10,000 rupees फॉर फूड एंड 15,000 rupees एज रेंट. ईशान आस्क्ड हिम अ रीज़न फॉर चार्जिंग सच अ एक्सॉर्बिटेंट प्राइस. इतनी बड़ी कीमत क्यों है वहाँ, ऐसे ईशान ने पूछा. तभी द ओनर सेड दैट द कॉस्ट वॉज अप्रोप्रिएट टू सेव देअर लाइव्स. जीवापेक्षा अधिक ही हे नाही आहे. तो रूडली काय म्हणाला की जीवापेक्षा अधिक ही किंमत जास्त नाही आहे. ह्या लोकांनी पे केले म्हणून काही हरकत नाही. कळलं? जीव वाचवण्यासाठी ही किंमत काहीच जास्त नाही. जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण नाही मिळाले आणि रात्रभर खुला आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील. द ओनर जो होता तो त्यांनी काय सांगितलं, ये किंमत कोई ज़्यादा किंमत नाही आहे, आपको ऐसा लग रहा है. कळलं? जीव वाचवण्यासाठी ही किंमत काहीच नाही आहे. आणि तुम्हाला पूर्ण रात्र जरी आकाशाखाली तसंच झोपायला लागलं, क्योंकि वहाँ परिस्थिति बहुत भयानक थी और इस हाल में अगर आपको बाहर ही सोना पड़ेगा तो उसके लिए ये किंमत ज़्यादा नहीं है. तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचारविनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. ऑल ऑफ सडन दे हर्ड अ लाऊड थंडर. अ हाऊस ऑन द हिल हॅड कोलॅप्स. म्हणजे त्या टेकडीवर असलेलं मोठं घर काय झालं, कोलॅप्स झालं. आणि त्याच्यामध्ये उनमें जो लोग रह गए थे वो भी उसके अंदर ही दब गए. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. ये सब ईशान ने देखा और ये लोग क्या करने लगे, ये लोगों की जान बचाने में छूटने लगे. आता ईशान जो होता उसने वो ट्रेनिंग लिया था, इसलिए जो भी वो पेड़ पे अटके हुए मुसाफिर लोग थे उनको क्या किया उसने, बराबर सही से उसका ट्रेनिंग हो गया था, इसलिए त्यांनी त्या लोकांना बाहेर काढलं. तो जाड व मजबूत दोराच्या साह्याने खाली उतरला आणि अडकलेल्या लोकांना बाहेर सुखरूप काढलं. विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉंग रोप ईशान क्लाइम्ब डाउन द देवदार ट्री एंड सेव एवरीवन ट्रैप इन इट. जो उधर अंदर अटके थे वो लोगों को सही सलामत से बाहर उसने निकाला. ईशान आणि त्याचे साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली आणि आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियानही सुरू केलं होतं. ईशानने काय केलं होतं, ईशानने दे स्पेंड द नाईट ऑन द माउंटन. They spent their night on the mountain without much inconvenience by erecting their nylon tent. In the meantime, the armed force had reached the accident site. आर्म फोर्स म्हणजे हवाई दल, हेलिकॉप्टरच्या बचाव अभियान त्यांनी सुरू केलं. लोगों को बचाने का अभियान उन्होंने शुरू किया. सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडं गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता. और दूसरे दिन उन्होंने क्या किया, ईशान और उसके फ्रेंड ने वहाँ की लकड़ियाँ इकट्ठा की और उसको आग लगा दी. आग तो नहीं लगी लेकिन धुआं निकल रहा था. आग क्यों नहीं लगी थी, क्योंकि गीली थी लकड़ियाँ, उधर बहुत बारिश हो रही थी. लेकिन उससे जो धुआं निकल रहा था वो धुआं क्या था, एक संकेत था, एक साइन था हेलीकॉप्टरसाठी. जो ऊपर से हेलीकॉप्टर जा रहे थे उनका एक साइन मिला कि कहाँ से तो भी धुआं आ रहा है, मतलब वहाँ हम लोग को पहुँचना है. योगाने एक हेलिकॉप्टर दूर खाली पाहून खाली आले आणि पहाडाच्या व खिरट्या घालू लागले.
पहाड़ाच्या वर घिरट्या घालू लागले। वो देख के एक हेलीकॉप्टर, वो धुआं जो निकल रहा था, वो धुआं देखकर हेलीकॉप्टर नीचे आ गया और वहाँ घिरट्या घालू लागले म्हणजे वहाँ ही घूम रहा था, उसको उधर ही नीचे उतरने का था। हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले। ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोचवायला हवाई दलाच्या जवानांची मदत केली। वो लोगों ने इनको देखा और फिर ईशान और उसके साथीदारों ने क्या किया, उस जवानों को भी हेल्प की। हवाई दलाच्या हेलिकॉप्टरानं सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं। हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदाराच्या बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली। इतने छोटे बच्चे, जब भी उनको पता चला, हवाई दलों के जवान जो थे उनको ये सब पता चल गया था कि ईशान और उसके फ्रेंड उन्होंने बहुत बहादुरी से अपना कार्य किया है, तभी ये लोगों ने उनकी प्रशंसा की, उनकी बहुत तारीफ की। तेवढंच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतीकडे शिफारस केली। ईशान and his friend were applauded by the Air Force officers for their heroic act. They proposed their name to the president for conferring bravery award to these brave हार्ट्स। ये सब कार्य के लिए ब्रेवरी अवार्ड उनको मिलना चाहिए, इसलिए वो लोगों ने क्या किया, राष्ट्रपति के पास उनकी सिफारिश की थी और उनको ये अवार्ड मिलने के लिए मतलब वो लोगों ने रिक्वेस्ट की। तिकडे ईशान आणि त्यांचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले तेव्हा ते खुश झाले होते। गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता। तिकडे उसके बाद फिर ईशान एंड हिज फ्रेंड रिटर्न होम सेफली। वो लोग एकदम सुरक्षित घरी पोचले होते, परंतु गिर्यारोहणाचा हा अनुभव उनके लिए ये मेमोरीज जो थी, ये एक्सपीरियंस जो था वो कायम स्मरणात राहणारा होता। कळलं? नेवर बी फॉरगॉटन, कायम स्मरणात राहणारा। दीज मेमोरीज ऑफ माउंटेनियरिंग विच वुड नेवर बी फॉरगॉटन, कायम स्मरणात राहणारा, कभी भी न भूलने वाला, ऐसा इनका एक्सपीरियंस था। कळलं? ते घरी सुरक्षित पोचले, परंतु हा अनुभव त्यांच्या डोक्यात स्मरणात कायम राहणारा होता। यहाँ ये लेसन ख़त्म होता है। ये लेसन आप सही से पढ़िएगा और इसमें जो शब्दार्थ दे रही हूँ वो लिख के रखो। शब्दार्थ है, उसके बाद टीपा है, उसके बाद क्वेश्चन आंसर है। जो भी लिख के दे रही हूँ वो नोटबुक में अच्छी तरह से लिखना है। थैंक यू।